परमात्मा, त्याचं व्यावहारिक रूप ईश्वर आणि त्याचं अज्ञानामध्ये असणारा आपला जीव, या सर्व दृष्टीने परमात्म्याचं स्वरूप कसं स्पष्टीकरण आणि त्याचं स्वरूप कसं जाणून घ्यावं या दृष्टीने जेव्हा पाहिलं तेव्हा तो विषय आपण अशा ठिकाणी आणून पोहोचवला किंवा त्या विषयाचं प्रयोजन असं आहे की माया हे जग निर्माण करते. मायेच्या ठिकाणी परमात्मा हे त्याचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानावर हे जग निर्माण झालेलं आहे. मायेने निर्माण झालेल्या ह्या जगताचे होणारे सगळे भास हे मिथ्या आहेत. तर त्यांना समर्थांना आपल्याला सांगायचा विषय एकच आहे की मायेचं स्वरूप नेमकं काय आहे, परमात्म्याचं स्वरूप नेमकं काय आहे आणि माया मिथ्या कशी आहे, या गोष्टी त्यांना आपल्याला सांगायच्या आहेत. त्या सांगताना त्यांनी हा जो विषय मांडला आहे, अनेक दृष्टांतांनी, प्रत्येकाची मांडणी वेगळी आहे. प्रत्येक संतांनी हा विषय मांडलाच आहे, कारण सगळ्या संतांनी उपनिषदाचं तत्वज्ञान हे अद्वैत आहे हे मान्य केलेलं असल्यामुळे अद्वैत तत्वज्ञान फक्त मांडायचं कसं, मांडणी भिन्न भिन्न आहे. तर आता त्यांनी म्हटलंय तसा जसा आभाळ म्हणजे ढग आहे, त्या ढगामधून चंद्र जेव्हा आपल्याला वाटतो की तो पळतो आहे, वास्तविक पाहता ढग पळत असतात, पण आपल्याला असं वाटतं की आभाळ म्हणजे ढग तसेच आहे आणि चंद्र मात्र त्यातनं पळतो. हा जसा भास आहे, माईक आहे, परी ते अवघे माईक, झळे अथवा अग्निज्वाळ. तसंच ते म्हणतात अग्नीच्या ज्वाळा किंवा झळा. आता या उन्हाळ्यात जशी झळ येते तशी, तर तिथे आकाशापर्यंत कंपित झालेलं अंतराळ दिसतं. इतक्या लांब नाही गेलो तरी मृगजळाच्या ठिकाणी आपल्याला जाणवतं की कसं सगळं त्या ठिकाणी जसं काही जलमय झालं आहे. परंतु आभाळ जसंच्या तसंच असतं, वातावरण तसंच असतं, फक्त आपल्याला मात्र ते मृगजळांनी युक्त आहे असं वाटतं. तैसे स्वरूप हे संचले, त्याप्रमाणे पुढच्या ओळ्यात फक्त आपण त्याचा संदर्भ म्हणून आधीपासून घ्या. तसंच हे स्वरूप संचले. आपण एकच लक्षात ठेवायचं, ज्ञानेश्वरांची प्रसिद्ध दृष्टांताची ओळी आहे, त्यात त्यांनी म्हटलंय की तूप आहे, विघुरले अथवा थिजले. एवढं लक्षात ठेवायचं की विरघळलेलं तूप आणि थिजलेलं तूप यात काही फरक पडत नाही. तसंच इथे म्हटलंय तैसे स्वरूप हे संचले. ते सगळीकडे साठून राहिलेलं आहे, सगळीकडे भरून राहिलेलं आहे. ते आम्हाला प्रवाहित रूपामध्ये कळलं का नाही कळलं काही फरक पडत नाही. आम्हाला ते कुठेतरी साठलेलं दिसलं तरी फरक पडत नाही. ते साठलेलं पाहूनही आम्ही समजावं की ते सर्व दूर भरून आहे. आम्हाला जर असं वाटलं ते सर्व दूर भरून आहे असं वाटलं तरी प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी म्हणजे जे अभिव्यक्त झालेलं आहे, आकाराला आलेलं आहे, त्याच्या ठिकाणी ते आहेच. म्हणजे कोणत्याही स्थितीत आम्ही बघायला गेलो तरी त्याच्या दोन्ही स्थिती तितक्याच सारख्या आहेत. ऐसे कल्पनेची गमले परिते मिथ्या. आता काय म्हणतात, तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुण आले, की हे जो परमात्म्याचं स्वरूप आपल्या ठिकाणी स्थिर आहे, तर मग हे गुणरूपाला कसं आलं. तर असं वाटायचं काही कारण नाही, ते थिजलेलं जिथे आहे तिथे तसंच आहे. म्हणून आपण आता म्हटलं ना की ते आम्हाला प्रवाही झालं असं वाटलं आणि जाणवलं तरी फरक पडत नाही, आणि ते आम्हाला थिजलं आहे असं जाणवलं तरी फरक पडत नाही, कारण ते तसं जाणवलं तरी सगळ्यात भरून आहे, आणि सगळ्यात भरून आहे असं जाणवलं तरी ते मुळामध्ये त्यापासून भिन्न आहे. दृष्टीबंधनाचा खेळ हा सगळा नजरबंदीचा खेळ आहे. जसा जादूगार करतो तैसी माया हे चंचळ, तशी ही माया ही प्रति क्षणाला बदलणारी आहे. आपलं स्वतःच सुद्धा सकाळची तब्येत दुपारी नाही, दुपारची तब्येत संध्याकाळी नाही. सकाळी अगदी बरं वाटत असतं, आपण दुपारी म्हणतो जरा थकल्यासारखं झालं, संध्याकाळी म्हणतो आज डोकं दुखायला लागलं, आज म्हणतो खूप भूक लागली, दुपारी म्हणतो आता काही खावं असं वाटत नाही, संध्याकाळी म्हणतो कधी एकदा पडेल असं झालं. काय त्या देहाचा प्रत्येक शरीराला बदल होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे ही माया नाचवते आपल्याला. माया नाचवते म्हणजे शरीर शेवटी माईक आहे, त्यामुळे तिचे गुणधर्म जसे बदलतील तसं बदलतो. वस्तू शाश्वत निश्चळ जैसी तैसी. त्यामुळे जे वस्तूचं रूप म्हणजे परमात्म रूप आहे ते जसं आहे तसं स्थिरच आहे. ऐसी वस्तू निरावेव माया दाखवी अवेव, हिचा ऐसाच स्वभाव नाती विचय. तर यावरून सांगतो म्हणाले की जी वस्तू म्हणजे परमात्म वस्तू आहे ती निरअवयव आहे, म्हणजे तिला कुठलाही आकार नाही, ती निर्गुण आहे. ती वस्तू निरावयव म्हणजे तिला अवयवरहित आहे, म्हणजे आकार नाही तिला. अवयव असणं म्हणजे आकाराला येणं, ती आकाराला आलेली नाही आहे. माया दाखवी अवयव, हे सगळं दाखवते, हे सगळं माया दाखवते तिचे अवयव.
हिचा ऐसाच स्वभाव, तिचा स्वभावच असा म्हणाले. जी जशी वस्तू आहे तशी ती कधी दाखवतच नाही. ती तिला जसं वाटतं तसं त्या वस्तूचं प्रकटीकरण करते. नाथिलीचं हे म्हणाले मायेची सृष्टी कशी आहे, ती काही टिकणारी सृष्टी नाहीच आहे. नाथिलीचं म्हणजे ती कायम राहणारी शाश्वत असं त्या सृष्टीचं स्वरूपच नाही. माया पाहता मुळीच नसे, मायेला मुळामध्ये अस्तित्व नाही. परी हे साचा ऐसी भासे, पण ती आहे म्हणजे ती सत्य आहे असं मात्र आम्हाला भासतं. कारण आम्हाला आमच्या आयुष्यातली एकही घटना इतकं सगळं तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर किंवा ऐकून झाल्यानंतर किंवा 50 वेळा नाही 100 वेळा वाचून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जोपर्यंत आपल्या घरातल्या वस्तू आणि दुसऱ्याच्या वस्तू यात फरक आहे तोपर्यंत आम्हाला मायाच आहे. आम्हाला आमचं घर, माझी वस्तू, माझं स्थावर जंगम, माझी माणसं हे जोपर्यंत आमच्या ठिकाणी आहे तोपर्यंत आमच्यात काही फरक पडणार नाही, पडलाच नाही. म्हणजे आम्ही अज्ञानातच आहोत. आणि त्यामुळे तो फरक पडायला जे आपल्या ठिकाणी सगळं बदललं पाहिजे ते बदलायला पूर्ण प्रवृत्ती ही वैराग्यशील होईल किंवा ती पूर्णपणाने उपाधी रहित होईल. जेव्हा उपाधी रहित होईल तेव्हा होईल. पण आज आपली नक्की नाही हे आपल्या मनाला कळतं की बाबा माझ्या मनाला माहिती आहे की मी हा काही फरक करू शकत नाही. माझं तुझं जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत हे असंच आहे. आणि म्हणून ते म्हणतात साचा ऐसी भासे, कितीही सांगितलं तरी सुद्धा ती खरी आहे असं भासतं. म्हणजे आपली कोणतीही वस्तू उचलून आपल्या घरच्या माणसाला देताना काही वाटत नाही. दुसऱ्याला देताना 50 वेळा बजेट आणि विचार आहे की यांना किती द्यायचं, किती बजेट आहे, हे बजेट किती वाढवायचं, कमी करायचं. हा तू आणि मी हा फरक आहेच. मनुष्याच्या ठिकाणी जोपर्यंत हा फरक शिल्लक आहे तोपर्यंत हे असंच असणार आहे. उद्भवे आणि निरसे आभाळ जैसे. जसं आभाळ येतं आणि आभाळ येणं म्हणजे ढग येणं. ते इकडे म्हणायची पद्धत नाही, तिकडे ते स्वतः लांबेचे असल्यामुळे ही सगळी मराठवाड्याची भाषा. आभाळ आलं, आभाळ भरून आलं, तिकडे ती भाषा चालते. आणि त्यामुळे आभाळ आलं म्हणजे काही पावसाचेच ढग आले पाहिजेत असं नाही. पांढरे ढग आले तरी सुद्धा आभाळ आलंय असं म्हटलं जातं. तसं त्यांनी म्हटलंय की आभाळ आलेलं आहे ह्याची जाणीव ते येतं आणि जातं. तसं ह्या मायेचं ती निर्माण करते आणि संपवते. आपल्याला काय 100 वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो, त्या मायेने कुठं ठेवलं होतं माहीत नाही. 100 वर्षानंतर ती आम्हाला कुठं ठेवणार आहे आम्हाला माहीत नाही. आज आहे उद्या नाही अशी स्थिती आहे. ऐसी माया उद्भवली, अशी माया ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झाली. वस्तू निर्गुण संचलित, पण तो परमात्मा मात्र त्यात काही बदल होत नाही. आणि म्हणाले अहम ऐसी स्फूर्ती झाली त्याची माया. आता इथे पुन्हा एकदा तत्वज्ञान सांगितलं. ते म्हणाले माया कुठे निर्माण झाली, तर त्या परब्रह्माच्या ठिकाणी माया निर्माण झाली. आता परब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झाली समजा हे परब्रह्म आहे असं म्हटलं तर याच्या ठिकाणी निर्माण झाली म्हणजे याच्या आत माया आहे. तर त्याच्या आत माया आहे असेल आम्हाला काय कळणार आत आहे का नाही आहे. आत काही असेल, 5 महाभूत आहेत, पंचतन्मात्र आहेत, आणखीन सगळं आहे. पण ती प्रकट कशी झाली, ती प्रकट झाल्याशिवाय आम्हाला काही कळणार. म्हणजे मायेचं स्वरूप जोपर्यंत प्रकट होत नाही, जोपर्यंत अव्यक्त आहे तोपर्यंत आम्हाला त्याचा काही पत्ता लागत नाही. तोपर्यंत त्यात आहे नाही आमच्या दृष्टीने सारखंच आहे. पण आता ऐसी माया उद्भवली, वस्तू निर्गुण संचली, परमात्मा तसाच राहतो. काय होतं, अहम ऐसी स्फूर्ती झाली म्हणजे ही जाणीव, वेगळेपणाची जाणीव निर्माण झाली. ही वेगळेपणाची जाणीव हाच अहंकार आहे. आणि वेगळेपणाची जाणीव काय आहे, परमात्म्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला. कशा करता निर्माण झाला, त्याच्यापासून वेगळाच झाला की नाही. जेव्हा संकल्प निर्माण होतो तेव्हा संकल्प हे काही परमात्म्याचं रूप नाही. आणि ते जर निर्माण झालं तर ते परमात्म्यापासून वेगळं झालं म्हणजे कशाची तरी एक वेगळी अस्तित्वाची जाणीव झाली. ते वेगळं अस्तित्व कशाचं आहे, संकल्पाचं आहे. त्या संकल्पाला भाव कोणता आहे, तो अहमभाव आहे. अहमभाव याचा अर्थ वेगळेपणाची जाणीव, जे परमात्म्यापासून परमात्म्याच्या ठिकाणी म्हणजे अहम एकाकी, मी एकटा आहे. एकाकी न रमते, मी एकटा रमू शकत नाही. एकोहम बहुस्याम प्रजाती, मी एकटा आहे म्हणून अनेक नामरूपामध्ये प्रकट होण्याकरता आता मी विस्तारतो आहे. एवढा एकच संकल्प पुरेसा आहे. तो संकल्प म्हणजे काय, ती संकल्प म्हणजेच माया.
संकल्प नावाची गोष्ट त्या परमात्म्यापासून बाजूला झाली. म्हणून त्यांनी सांगितलं अहम ऐसी स्फूर्ती झाली तेची माया. आणखीन काही मायेचं स्वरूप वेगळं नाही. संकल्प निर्माण झाला. गुणमायेचे पवाडे निर्गुणी हे काहीच निघडे. म्हणाले हे सगळं जग आहे, हे सगळे पवाडे म्हणजे सगळा महिमा कोणाचा आहे? हा सगळा मायेचा आहे. आणि ती काय करते? निर्गुणी हे काहीच न घडे. निर्गुणाच्या ठिकाणी यातलं काहीच घडत नाही. म्हणजे निर्गुण यातलं काही निर्माण करत नाही. निर्माण करतात ते त्रिगुणच निर्माण करतात. तरी हे घडे आणि मोडे सस्वरूपी. पण हे घडतं आणि मोडतं हे कुणाच्या ठिकाणी घडतं? परमात्म्याच्या ठिकाणी घडतं नाही म्हणा. वस्तू एक संचले, ती जे परमात्मा तत्व आहे ते त्याच्या ठिकाणी तसंच थिजलेलं आहे. मग घडतं कोणाच्या ठिकाणी? स्वस्वरूपी. स्वस्वरूपी म्हणजे ज्याला आम्ही ईश्वर म्हणतो त्याच्या ठिकाणी. कारण नाहीतरी ज्याला स्वस्वरूपाचं दर्शन होतं याचा अर्थच असा की ते मायेच्या कक्षेत आहे. काहीही आकाराला येणं, काहीही जाणवणं, कशाच्याही विषयीचा अनुभव येणं, ती सगळी कक्षा मायेमध्ये आहे. आणि म्हणून स्वस्वरूप आपलं मूळ रूप. आपलं मूळ रूप काय आहे? आपल्याला जोपर्यंत जाणवत आहे तोपर्यंत ईश्वर हे त्याचं मूळ रूप आहे. म्हणून स्वस्वरूपाच्या ठिकाणी हे जन्माला येतं, म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी हे जन्माला येतं. आता त्या स्वस्वरूपाला सत्यसंकल्प असल्यामुळे ते स्वस्वरूप म्हणजेच परमात्मा आहे असंच आम्हाला म्हणायचं असलं तर काही अडचण नाही आहे. पण एवढंच आहे की त्या परमात्म्याच्या ठिकाणी हालचाल काही होत नाही. त्या परमात्म्याच्या ठिकाणी हे काही पोचत नाही. हे सगळं जे काही निर्माण होणं, मिटणं, येणं, जाणं हे जे आहे तो परमात्म्यानी त्या मायेच्या संकल्पाशी जोडलं जाणं इथूनच सुरू होतं. परमात्म्यापासून सुरू होत नाही. परमात्मा मायेशी म्हणजे काय? परमात्म्याच्या पोटात असणारं जे सगळं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य संकल्प रूपाने पुरेच आहे. त्याला प्रकट व्हायला काही फार लागत नाही. ते संकल्प रूपाने केवळ प्रकट झालं की जग निर्माण झालं. ते ज्याच्यामुळे प्रकट झालं ती माया आहे. ज्यांनी प्रकट केलं तो परमात्मा आहे. पण ते प्रकट होणं हे परमात्म्यापासून त्याचं स्वरूप अलग आहे, ते त्याला बाधित होत नाही. म्हणून ती जी जाणीव आहे ती जाणीव जी वेगळी होते किंवा ते परमात्म्याचं चैतन्य रूप जे वेगळं होतं त्या चैतन्याच्या आतमध्ये ती माया आहेच. तो संकल्प आहेच. त्याच्या ठिकाणचा संकल्प आहे ना. म्हणून त्यांनी इथे मूळ माया आणि मूळ पुरुष म्हणतात. त्या मूळ पुरुषाचा तो संकल्प आहे. त्या संकल्पामधून हे निर्माण झालंय. म्हणून ते म्हणतात सगळं निर्माण कुठे झालं? स्वस्वरूपाच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी नाही. स्वस्वरूप कशाला म्हणावं? ज्याचा प्रत्यय येतो त्याला म्हणावं. परमात्म्याचा प्रत्यय येईल का? परमात्म्याचा प्रत्यय येणार नाही. परमात्मा प्रत्ययाच्या पलीकडे आहे. म्हणजे मला त्याचा अनुभव आला आणि मी त्याच्या अलीकडे आलो असं म्हटलं की अनुभव ही मर्यादा आली. परमात्मा हा मर्यादित नाही. ज्या तऱ्हेने त्याला आम्ही जाणला, ज्या तऱ्हेने त्याला आम्ही ओळखला, ज्या तऱ्हेने त्याला आम्ही अनुभवला, अनुभव नावाची एक मर्यादा आहे. ती अनुभव नावाची मर्यादा त्याला सीमित करू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत काय म्हटलेलं आहे? तेव्हा ये मार्गीचा कापडी महेशू अजूनही. या मार्गावरचे महेश सुद्धा यात्रेकरू आहेत. महेश म्हणजे भगवान शंकर. काय यात्रेकरू आहेत? ते कितीही अनुभव घेतील, कितीही अनुभव प्रकट करतील. तुकाराम महाराज म्हणतील की दिवस 4 खेळीमेळी आम्ही इथे राहिलोय, पण हे 4 खेळीमेळी दिवस जे आहेत अनुभवाचे दिवस आहेत. अनुभव घेतोय. का घेतोय आणि का कंटाळा नाही? कारण तो असीम आहे, तो अमर्याद आहे. आणि त्यामुळे त्या अमर्याद परमात्म्याचा जो अनुभव आहे, आज एक आला तर उद्या दुसरा आला, उद्या दुसरा तर परवा तिसरा आला. तो किती अनुभव देईल आणि तो किती अनुभव देईल ते मी किती अनुभवू? ह्यानी ना भक्त तृप्त आहे आणि ह्यानी ना परमात्मा तृप्त आहे. तर तृप्त म्हणण्यापेक्षा तो म्हणतो घेत राहा अनुभव. आणि कशाच्या जीवावर हा अनुभव घेतो? रोजचा वेगळा अनुभव तरी हा कशाच्या जीवावर घेतो? तुकाराम महाराजांना आज राग येतो, तुकाराम महाराजांना उद्या प्रेम वाटतं. तुकाराम महाराज परवा त्याच्याशी मोठ्या भांडणाच्या आवेशात येऊन भगवंताशी वादविवाद संवाद करतात. हे सगळं का होतं? प्रकृती. प्रकृती म्हणजे कोण? त्यांनी देह धारण केलेला आणि ह्या धारण केलेल्या देहामध्ये
भाव निर्माण करण्याचं सामर्थ्य, त्या देहात त्यांच्या ते भाव निर्माण होतात. ते भाव कुणाच्यामुळे निर्माण होतात? सगळं भगवंतावर त्यांनी झोपवलेलं. त्यामुळे ते आज तुकाराम महाराजांनी ठरवलेलं नाहीये की आज मला ईश्वराशी भांडायचं. त्यांना काहीच ठरवायचं कारण नाही. परमात्म्याची लहर आहे की आज त्यांना काय दर्शन द्यायचं, आज कोणत्या रूपात दर्शन द्यायचंय. आणि त्यामुळे आपल्याकडे जसे वाद घालतात ना काही लोक, आता त्यांचं दत्तात्रेयांचं दर्शन झालं नाथ महाराजांना आणि जनार्दन स्वामींनी घडवलं. तर त्यांनी नाथ महाराजांना त्यांनी सांगितलं होतं की लहानच होते ते, 12-14 वर्षाचे. त्यांना म्हणाले की आता तू सारखा म्हणतोस मला दर्शन द्या दर्शन द्या, आता तुला दर्शन देणार आहे, म्हणजे उद्या दर्शन देतो. एवढा आनंद झाला नाथ महाराजांना. म्हणजे उद्या गुरुवार आहे आणि दत्तात्रेयांचा वार आहे, मला त्या दिवशी आता ते दत्तात्रेयांचं दर्शन देणार आहे, याच्यापेक्षा तो आनंद काय आहे. आणि सकाळपासून त्यांनी जेवण नाही केलं. नाथ महाराजांच्या पत्नींनी विचारलं, आधी जेवायला? नाही, मला भूक नाही, मला भूक नाही. असं करून आलं, तुला भूक कशी नाही? सकाळ झाली की खाऊन घेतोस, दुपारी जेवायला येतोस, आज तुला भूक कशी नाही? नाही म्हणाले, मला भूक नाही. शेवटी त्या म्हणल्या, तू नाही जेवलास तर मी नाही जेवत, कारण तू आज सकाळी खाल्लं नाही, आताही जेवायला तयार नाहीस. त्याला सांगावं लागलं. तो म्हणाला की मला जनार्दन स्वामी दत्तात्रेयांचं दर्शन देणार आहे. ते म्हणजे जनार्दन स्वामी म्हणजे तिचे यजमान. ती म्हणाली, त्यांनी कधी संध्या केलेली सुद्धा मी पाहत नाही, ते कधी देवाला नमस्कार करत नाही, तर ते तुला देवाचं दर्शन घडवणार? तू कुणाच्या मागे लागलास आणि कुणाच्या शब्दावर विश्वास ठेवलास? तर तो म्हणाला, नाही, ते माझे गुरु आहेत, त्यांनी मला सांगितलंय. आणि तिला आश्चर्यच वाटतं हे सगळं काय प्रकरण आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी ते त्यांच्या देवगिरीच्या किल्ल्याचे ते प्रमुख आहेत, त्यांचं सगळं सदरेवरचं काम आटोपून ते येतात आणि त्याला म्हणतात, चल माझ्याबरोबर. गुरु परीक्षा घेतल्याशिवाय काही करत नाहीत. ते स्वतः घोड्यावर बसले. हा मुलगा लहान आहे, त्याला आपल्या मागे पळत यायला सांगितलेलं आहे. शिष्य आहे म्हणून आपला लहान आहे मुलगा, काय याला मुलाला त्रास द्यायचा काही भानगड नाही. ते घोड्या पळत चल माझ्या मागे. घोडा पळवतायत, त्याला पळवतायत आणि खूप लांब कुठेतरी रानात नेलं. थांब म्हणले, आता इथे थांबले. आणि तिथे गेल्यानंतर म्हणाले, आता तुला दर्शन होईल दत्तात्रेयाचं. तर दत्तात्रेयांचं दर्शन काय? एक मुसलमान फकीर आहे, त्याच्यावर कुत्री आहेत, त्याच्यावर गाय आहे, असं सगळं, बकरी आहेत, असं सगळं बरोबर आहे. कविला त्याचा कुटुंब कविला, आणि तो तिथे उभा आहे. आणि ते म्हणले, नमस्कार कर. नाथ महाराज म्हणले, मी नाही नमस्कार कर, या असले मुसलमान मौलवीला मी नाही नमस्कार करणार. अरे म्हणाले, हे हाच परमात्मा आहे. नाही म्हणले, हा जो परमात्मा असेल किंवा हे जर दत्तात्रेय असतील तर मी काही नमस्कार करणार नाही. त्यांनी मला 3 शिरे 6 हात, तया माझा दंडवत. त्यांची स्वतःची आरती पण तशीच आहे. तर म्हणाले, मला त्या रूपात दिसले तर मी नमस्कार करेन. तर त्यांनी त्यांचं काव्य लिहून ठेवलंय की गुलिस्तान में खुद बेखुद खुदाही आ गया. म्हणाले, मला ज्या बागेमध्ये हे घेऊन गेले त्या बागेमध्ये साक्षात परमात्मा येऊन उभा राहिला. पण कसा आला? खुदाच्या रूपामध्ये आला, त्या मलंग वेशामध्ये आला, त्या मुसलमानी वेशामध्ये आला. आता आपल्याला सांगायचा हेतू काय आहे की अनेक रूपांनी परमात्मा दर्शन देतो, अनेक प्रकारांनी देतो. त्याच्यात काय काय अंतर्भूत आहे? तुकाराम महाराजांना कोणती वृत्ती उरली की या वृत्तीने ईश्वराशी सगळ्या वृत्तीच संपल्या ना, सगळं त्यांच्या चरणावर समर्पित केलंय. तर कोणतीच वृत्ती स्वतंत्र राहिली नाही. ते तुकाराम महाराज कोणत्या वृत्तीने त्याला म्हणणार की मला तुझ्याशी भांडायचंय का, मला तुझ्याशी एकरूपतेने तुझं भजन करायचंय का, मला द्वैतामध्ये तुझ्या भक्तीचा आनंद मिळवायचा आहे, यातलं त्यांना काहीच म्हणायचं नाहीये. पण तरी सुद्धा जे घडतं ते ईश्वर घडवतं. ही ईश्वराची लीला आहे. भक्ताच्या बरोबर केलेली सुद्धा ईश्वराची लीला आहे. आणि ती कशी आहे? ती प्राकृतिक आहे, त्याच्या स्वभावाला जुळणारी, त्याच्या स्वभावाला काही बनवणारी, त्याच्याकडनं काही प्रकट करायला. ईश्वराचा संकेत आपण नाही ओळखू शकत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इथे निर्गुणी हे काहीच न घडे. सगळं घडतं ते गुणमयाच्या ठिकाणी, परी हे घडे आणि मोडे स्वस्वरूपी. हे जे काही निर्माण होतं. म्हणून आता तुम्ही जर बघत असाल तर ते ब्रह्मांड नायक आणि या सिरियल्स, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा तो विषय मांडलाय की ईश्वराचा काही साक्षात्कार, काही आमच्या जीवनामधले चमत्कार हे आम्ही काहीच घडवत नाही. तुम्हाला वाटतं की ते त्याला ईश्वराचं दर्शन झालं, याच्यावर ईश्वराची कृपा झाली, महाराजांनी अमुक एक चमत्कार केला. ते म्हणाले, आम्ही नाही करत, ईश्वराला वाटतं म्हणून तो करतो. ते तर तेच सांगतात, परी हे घडे आणि मोडे स्वस्वरूपी.
हे जे सगळं जग निर्माण होत आहे, याच्यातली विविधता निर्माण होतीये. आपण म्हणू मग आजची ही परिस्थिती काय, आताचं हे सगळं पर्यावरण, त्याचा सगळा हा ढासळलेला तो ह्या वर्षीचा उन्हाळा तर आम्हाला सहन करता करता अवघड झालाय. हे असं जर ग्लोबल वॉर्मिंग होणार असेल तर 10-12 वर्षांनी यांनी वर्णन केल्यासारखं 12 वर्षांनी ही पृथ्वी संपायची वेळ यायची. ह्या अशा उष्णतेने काय होणार आहे त्याचं, असं होईल. मग तोच घडवतो आहे. तर मग तुम्ही कशाला दोष देता राजकारण्यांना, तुम्ही कशाला दोष देता लोकांना? हो काही नाही, म्हणजे त्यालाच घडवायचंय म्हणून राजकारण्यांना तशी बुद्धी होतीये असं सुद्धा म्हणाले. तुम्ही म्हणाले हे प्रत्येक जे घडतं ते सस्वरूपी, परी हे घडे आणि मोडे सस्वरूपी, दोन्ही उत्तर करीये. कारण कसं की ईश्वराला त्या राजकारण्यांना दोष द्यायचा का नाही द्यायचा, व्यवहाराच्या पातळीवर द्यायचा. आधी भौतिक पातळीवरती मनुष्य हा प्रयत्नशील आहे आणि मनुष्य हा कर्मप्रधान आहे. त्यामुळे चांगल्या कर्माचं चांगलं फळ हे आम्हाला मिळणारच आहे. त्यांनी चांगलं कर्म केलं तर त्याचं आम्हाला चांगलं फळ मिळेल. हा देश भरभराटीला येईल, नाही तर या देशाची अवनती होईल. हे ईश्वर आयत्त आहे का, तेही बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण या देशाची जर भरभराट व्हायची नाही, चक्र आहे शेवटी सृष्टीचं, या कालचक्रावरती जर आमची अधोगती अटळ असेल, समजा दोन्ही आहे, एक तर अधोगती तरी अटळ असेल, नाही तर उदयापूर्वीचा अंधकार तरी असेल. सूर्योदयापूर्वीच्या अंधकाराची तरी स्थिती आहे, तर ती तरी असणं शक्य आहे. आणि नाही तर आमची पूर्णपणे नाशाकडे जाणार असो आम्ही, तर त्याची पूर्वस्थिती आहे. मग आम्ही इथे काय जन्माला आलो? कारण आमच्या कर्माचा तो भाग भोगायचा आहे म्हणून जन्माला आलो. ह्या देशात राहून आम्हाला जर काही परिस्थिती फार कठीण आली आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला शेकड्यांनी हजारांनी गावागावांनी जर आम्हाला नष्ट व्हायचं, तर किल्लारीसारख्या गावच्या गाव नष्ट झाले. मग त्या गावात कोण शिल्लक राहिलं? मग का नाही त्या गावात कोणी शिल्लक राहिलं? ज्यांचं प्रारब्ध भोग कसे आहेत ती सगळी मंडळी आपल्या भोगाने त्याच ठिकाणी एकत्र झाली. हे कर्माचं उत्तर आहे. आणि दुसरं तिथे निसर्ग आहे. निसर्ग वरती जर आम्ही अवलंबून राहिलो आणि निसर्गाचा विचार केला तर सृष्टीच्या किंवा पृथ्वीच्या पूर्ण काळाच्या मानाने, तिच्या पूर्ण आयुष्याच्या मानाने हे घडणारे लहान मोठे उत्पाद हे घडणारच आहे. कारण जसं आपल्याला आपला देह आहे, आता वर्षाचे 12 महिने आपली प्रकृती एक सारखी तंदुरुस्त राहील असं होत नाही. एखाद दिवशी काहीतरी होतं, एखाद दिवशी नको वाटतं, बरं वाटत नाही, म्हणजे थकल्यासारखं होतं, एखादा खोकला येतो, कधी सर्दी, कधी पडसं, कधी चक्कर, कधी ब्लड प्रेशर वाढतं, कधी बरं वाटतं, कधी बरं वाटत नाही. हे जसं घडतं तसं त्या ग्रहगोलांना सुद्धा त्यांचं आहे की त्या ग्रहगोलामध्ये सुद्धा सारख्या एका स्थितीमध्ये कोणतेच ग्रहगोल नसतात. काही ना काहीतरी बदल त्यांच्यात होतच असतात. ते होणारे जे बदल आहेत ते आमच्यापर्यंत पोचतात आणि त्याचे परिणाम आमच्यावर घडतात. म्हणून आम्हाला असं वाटतं की अरे हे असं कसं घडलं. तर सांगण्याचा इथे हेतू असा आहे की त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जे जे काही घडतं ते त्याच्याकडून घडतं या धारणेने जर आम्ही जगत असू, ही जर धारणा आमच्या ठिकाणी प्रबळ असेल, सगळं त्याच्यावर सोपवलं असेल, तर मग वेगळा विचार करण्याचं आपल्याला काही कारण नाही. पण आम्ही जर सगळं त्याच्यावर सोपवून जर जगत नसू, आम्हाला आमचा जर स्वतंत्र विचार असेल, तर आम्हाला म्हणावं लागेल हे आमच्या कर्माचं फळ आहे, आम्ही जे करतो ते आम्ही भोगतो. त्यामुळे कोणते वादी आहोत, केव्हा तरी दैववादी आणि केव्हा तरी कर्मवादी होऊन चालणार नाही. एक तर पूर्णपणे कर्माचा विचार करणारे आपण असले पाहिजे आणि नाही तर पूर्णपणे दैववादी नाही, ईश्वरवादी असलं पाहिजे की पूर्णपणे सोपवून द्या त्याच्यावरती. तसे इथे समर्थ म्हणतात. समर्थ कोणते वादी आहेत? समर्थ आपल्याला समजावताना, आत्ता तत्वज्ञान सांगताना तर ते सांगतायत की परी हे घडे आणि मोडे स्वस्वरूपी. हे जे काही घडतं आहे ते त्या स्वरूपाच्या ठिकाणी घडत आहे, ते इतरत्र घडत नाहीये. जे घडतंय ते त्याच्या ठिकाणी घडतंय, त्याच्या ठिकाणी तो घडवतोय. घडतंय म्हणजे कोण घडवतो? तोच घडवतो. मग तो जो घडवतो आहे ते स्वीकारावं आणि त्याच्यात जास्तीत जास्त चांगला मार्ग कोणता चोखळता येईल तो बघावा. जर आम्हाला आमचा मार्ग काढावा लागला तर मार्ग काढण्याची आवश्यकताच नाही
पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून राहण्याचं सामर्थ्य आहे आणि मनाचं धैर्य जर सुटत नाही तर पूर्णपणे त्याच्यावर विसंबून राहावं, तो जे करेल ते सहन करावं. कारण शेवटी काय, एक बाजू घेऊन दुसऱ्या बाजूने भांडणं हे पर्याय होऊ शकत. कोणती तरी एक बाजू धरून त्या दिशेने जावं. आम्ही प्रयत्नवादी आहोत. ईश्वराने काय करावं? ईश्वराने आमच्यावर फक्त कृपा करावी, आमच्या प्रयत्नाला फक्त बळ द्यावं, आमच्या प्रयत्नाला फक्त यश द्यावं, एवढ्या करता तोय प्रयत्न आम्ही करत राहणार, हा विचार तरी पाहिजे. किंवा संतांच्या सारखं आपलं सगळं ओझं त्याच्यावर टाकून मोकळे, आम्हाला काही करायचं नाही. तो काय करील ते करील, तो जे करील ते मान्य आहे. आणि म्हणून अर्थात तो आपला इथला विषय नव्हे, आपला विषय तत्वज्ञानाचाच आहे. पण ज्या घडामोडी घडत राहतात त्याच्यावरती आपण नेहमी विचार करतो किंवा त्याच्यावर आपण पटकन आपली प्रतिक्रिया देतो की अहो मग तो जर सगळं घडवतो तर मग तो चांगलं का नाही घडवत? चांगलं घडवलं म्हणजेच ईश्वर आहे असं कोण म्हणतं? करून ठेवलेल्या सगळ्या वाईटाचं म्हणजे परिमार्जन करण्याकरता किंवा त्याच्याकरता शासन करण्याकरता त्याला काही वाईट घडवावंच लागेल. आम्ही वाईट करत राहायचं, वाईटाला साथ देत राहायची आणि आता चांगलं करा म्हणायचं असं नाही चालणार. म्हणजे आमच्या राज्यकर्त्यांनी सगळं वाईट केलं, आता त्यांना शिक्षा द्या, त्यांना का द्या, आम्हाला पण द्या. त्या राज्यकर्त्यांना ते वाईट आम्ही का करू दिलं? आम्ही का नाही झगडलो? आम्ही का नाही सगळे सावध राहिलो? आमचा सगळा समाज बेसावध राहावा, त्या राज्यकर्त्यांनी सावधपणाने आपला डाव साधावा, ते आम्ही त्यांना करू द्यावं आणि आता त्यांना शिक्षा करा असं नाही होत. ज्यांनी आम्ही सगळे त्याच्यामध्ये जबाबदार आहोत, आम्हाला सगळ्यांना शिक्षा होईल. आम्ही असं म्हणू शकतो चूक आमची आहे, आम्हाला शिक्षा करा. काय शिक्षा करायची असेल आता आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत करा, पण आमच्या पुढच्या पिढ्यांना करू नका, कारण यात त्यांचा दोष नाही. हे सगळं वाईट करण्यामध्ये, हे वाईट होण्यात दोष असेल तर आमच्या पिढ्यांचा. मग त्याचे जे काही सोसावं लागणार असेल त्याची शिक्षा आम्हाला आम्ही सोसू, आमच्या पुढच्या पिढ्यांना देऊ नका. त्यांचा याच्यात काही दोष नाही. म्हणजे दोष आमचा आहे आणि भरडली जाणार आहे आमची पुढची पिढी, ती अधिक वाईट तऱ्हेने भरडली जाणार आहे. आम्ही बोलताना असं बोलतो आहो आपलं आयुष्य निघून गेलं कसंही, म्हणजे त्यात सुद्धा पुन्हा थोडा स्वार्थच झाला. त्याच्या अगदी पोटातल्या अगदी 7व्या पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात तसा 7व्या पडद्याच्या आत कुठेतरी आपलं आयुष्य सुरक्षित निघून जाते. का बाबा आमचं सुरक्षित मध्ये पोरं पडू देत, त्याच्या मुखी ती पडू देत असं का नाही? आमच्या म्हणजे पुन्हा शेवटी त्या माकडीणीचीच गोष्ट आहे की वेळ पडली की त्या मुलाच्या डोक्यावरच माकडीण बसते. काय जी असेल शिक्षा ती आम्ही भोगू, आम्हीच त्याच्याकरता जबाबदार आहोत, की आम्हाला भोगायला लागू दे. आणि त्यामुळे भगवंताला आपलं काहीतरी धरायचं वेठीसाठी, त्याला नावं ठेवायची किंवा तो असं का करतो म्हणून त्याला दोषी द्यायचं धरायचं, किंवा दुसरं टोक म्हणजे तो परमात्मा नाहीच आहे, हे सगळं तुम्ही रचलेलं थोतांडच आहे, ह्या टोकाला जाऊन विषय सोडून द्यायचा, हे कोणतंच संयुक्तिक नाही, हे कोणतंच योग्य नाही आहे. आणि म्हणून ते आपल्याला म्हणतात जैसी दृष्टी तरळली, जसा दृष्टीमध्ये दोष उत्पन्न झाला तेणे सेनाचं भासली. केव्हा होतं? समर्थांनी ते आपल्या अजून नसतील गेल्या, त्यांनी 8 सृष्टी वर्णन केलेले आहे. आपल्याला ताप आला तरी सुद्धा पडणारी स्वप्न वेगळी असतात. कावीळ झाली की सगळं पिवळं दिसतं. हे असं जसं आहे तसं काही थोडासा बुद्धीमध्ये भ्रम झाला की त्यांनी असं म्हटलंय की आकाशामध्ये जे ढग जे संचार करत असतात वायू बरोबर हलतात इकडे तिकडे, तर त्या ढगांच्या ठिकाणी सुद्धा काहींना एखादं सैन्य चाललंय, हत्ती चाललेत, अशा प्रकारचे भास होतात. आणि त्यांनी असं म्हटलंय हे जे भास आहेत तर ती तेणे सेनाचं भासली, पाहता आकाशीच झाली परी ते मिथ्या. पण म्हणाले काही नव्हतं, त्या ठिकाणी फक्त ढग आले होते आणि आलेल्या ढगामुळे असं वाटलं, म्हणजे ती सेना नव्हती तर ते फक्त आलेले ढग होते. जैसे मिथ्या मायेचा खेळ उद्भव बोलिला सकळ, नाना तत्वांचा पाल्हाळ सांडुनिया. म्हणाले हा खोट्या मायेचा खेळ आहे. उद्भव बोलिला सकळ, जे जन्माला येतं त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. नाना तत्वांचा पाल्हाळ सांडुनिया. आता कसा हा मायेचा खेळ चालतो आणि संपतो, या मायेच्या खेळातून निरनिराळी तत्व निर्माण होतात,
पंचमहाभूत निर्माण होतात, त्रिगुण निर्माण होतात. फार लांब जाऊन लक्षात आपण ठेवायचंच नाही. एक ब्रह्म लक्षात ठेवायचं जे मुळीच हालत नाही. एक जो सृष्टी जन्माला घालतो तो ईश्वर लक्षात ठेवायचा. तो ईश्वर जिच्या आश्रयाने हे चालवतो ती माया लक्षात ठेवायची. आणि हे सगळं जग ज्याच्यातून निर्माण होतं त्याचे बारीक बारीक गोष्टी सोडून दिल्या तर फक्त 5 महाभूत आणि 3 गुण, सत्व, रज आणि तम. आपल्या गीताकारांनी हे फार सोपं करून टाकलं आणि अष्टधा प्रकृती म्हणून विषय संपवला. म्हणजे हे एवढं फक्त लक्षात ठेवलं की कोणतंही तत्वज्ञान वाचायला घेतलं आपण की ते कसं उलगडत जायचं, त्यांनी ते तसं का उलगडलं हे आपल्याला कळतं. काही त्याच्यामध्ये फार इकडे तिकडे धावपळ करायचं आपल्याला काही कारण नाही आहे. तर त्यांनी इथे असं म्हटलंय की मिथ्या मायेचा खेळ, उद्भव बोलीला सकळ, नाना तत्वांचा पाल्हाळ सांडोनिया. तत्वे मुळीच आहेत, ओंकार वायोची आहे ती. का बरं असं होतं? तत्वे मुळीच आहे ती, ओंकार वायोची गती, तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. म्हणजे हा मायेचा मिथ्या खेळ कसा चालेला निर्माण होतो आहे, तत्वांचा पसारा वाढतो आहे, तो पाल्हाळ सांडूनिया म्हणजे पाल्हाळ म्हणजे विस्तार होणं. तर तत्वे मुळीच आहे ती, ओंकार वायोची गती. आता मूळचं काय आहे तर ही सगळी तत्व ही मुळामध्ये आहेत. ओंकार वायोची गती. आता निर्माण कशाने होतं तर ते म्हणतात सगळं जग जे निर्माण झालं आहे ते ओंकारातून निर्माण झालं. निर्माण ओंकार तरी कसा निर्माण झाला त्यांनी फार मूलभूत ठिकाणी आणलं. कुठे आणलं? समर्थांनी असं सांगितलं की हे सगळं जग जे आहे ते ध्वनीतून निर्माण झालं. ध्वनी कशातून निर्माण झाला? आकाश आणि वायू याच्यामधून ध्वनी निर्माण झाला. आकाशामध्ये जेव्हा स्पंद निर्माण झाले त्या स्पंदांमधून ध्वनी निर्माण झाला. आकाशात स्पंद कशाचे निर्माण झाले? आकाशात स्पंद ओंकाराचे निर्माण झाले. आणि म्हणून आपल्याकडे मुळामध्ये ही सगळी जी अक्षरं निर्माण झाली. आपली धारणा अशी आहे की भगवान शंकरांनी तांडव करायला सुरुवात केली आणि त्यावेळी त्यांनी आपला डमरू वाजवला. त अ उ म ण अशी ती अक्षरं त्याच्यावर वाजायला लागली आणि त्याच्यामधून आमची ही 22 जी मूळ वर्ण आहेत ते सगळे त्यातून निर्माण झाले. म्हणजे ही सगळी अक्षरं किंवा ही वर्णमाला निर्माण कोणी केली? भगवान शंकरांनी केली. कशातून निर्माण झाली? त्या डमरूच्या नादामधून निर्माण झाली. आणि ती कशी निर्माण झाली तर ती ध्वनी आहे, ते ध्वनीचं स्वरूप आहे. मग तो तरी ध्वनी कशातून निर्माण झाला? तो ध्वनी ओंकारातून निर्माण झाला. ओंकार तरी कशातून निर्माण झाला? ईश्वरांनी संकल्प केला. ईश्वरांनी संकल्प केल्याबरोबर काय झालं? चळण. समर्थांच्या भाषेमध्ये चळणा, चालना, चळण असं त्यांचा शब्द आहे. म्हणजे काय झाली? हालचाल झाली. हालचाल कशाची होते? गतिमान कोण आहे? वायू. या संबंध सृष्टीला गती देणारा कोण आहे? तो वायू. म्हणजे हालचाल कोणी केली? त्या वायूने केली. वायूने केली म्हणजे हा ध्वनी कशामुळे निर्माण झाला? समर्थ म्हणतात तो ध्वनी वायूमुळे निर्माण झाला. पण वायू कसा निर्माण होतो? वायू ज्याच्यात निर्माण होतो ते आकाश आहे. मग ते आकाश आहे तर आकाशाचा तन्मात्र काय आहे? तर आकाशाचा तन्मात्र आहे शब्द. तर शब्द म्हणजे स्पंद. म्हणजे पहिल्यांदा स्पंद निर्माण झाले त्या आकाशामध्ये. आकाशात स्पंद निर्माण झाले. कशामुळे झाले? तर वायूमुळे झाले. त्या वायूला गती मिळाली म्हणून झाले. म्हणून ओंकार आकाश आणि वायू या दोघांच्या मधून निर्माण झाला. म्हणून ते म्हणतात तत्वे मुळीच आहे ती. ही सगळी तत्व पुढे आहेतच म्हणाले. पण तत्वे म्हणजे पंचमहाभूत घ्या, हे 3ही गुण घ्या. ओंकार वायोची गती, तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. म्हणाले ही वायूला मिळालेली गती म्हणजे ओंकार आहे हे ज्ञानी जाणतात. आता पुन्हा एक छोटासा भाग आहे आपण समजून घेण्याचा. आपण ज्याला आकाश महाभूत म्हणतो किंवा आकाश दिसतं, आपल्याला जो वायू भासतो, आता पंख्याचा वारा येतोय, वायू भासतो, ही जी उत्पत्ती झाली आहे ते आकाश आणि तो वायू कोण आहे? आणि त्याच्यामध्ये जो ओंकार निर्माण झालाय तो कोण आहे? तिथे ज्याला आम्ही आत्ताच म्हणतो, ज्या शब्दाने आकाश म्हणतो, अशा पोकळीत नाही निर्माण झाला. ज्याला आम्ही वायू म्हणतो, ज्याला आम्ही गती म्हणतो, त्या प्रकारचा तो वायू नाही निर्माण झाला. याच आकाशामध्ये
आणि ह्याच वायूमध्ये ओंकार निर्माण झाला असता तर ओंकाराचा नाद अनाहत राहिला नसता. कारण ओंकार हा जो नाद आहे हा अनाहत नाद आहे, कोणत्याही आघाताशिवाय निर्माण झालेला नाद आहे. आता तो नाद आहे म्हणून फार सुंदर मांडलंय समर्थांनी इथे, तो केवळ नाद आहे म्हणून नादाकरता त्यांनी आकाश आणि वायू घेतलेला. तर शेवटी नादाला शब्द तन्मात्र पाहिजेच. शब्द तन्मात्र, आकाशाचा तन्मात्र शब्द आहे. शब्द याचा अर्थ स्पंद. आम्ही बोलतो हे शब्द नाही. शब्द हा तन्मात्र म्हणजे व्हायब्रेशन्स. तो सगळा शब्द म्हणजे आमच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात त्याला सुद्धा तत्वज्ञानाच्या भाषेत शब्दच म्हणणार. आमच्या नाडीचे ठोके त्याला शब्दच म्हणणार. आमचं ब्लड प्रेशर घेताना जाणवणारी जी गती आहे, थांबणारी, ऐकायला येणारी, ते ठोके ऐकायला येणारी, ते सगळ्याला शब्द तन्मात्रच म्हणणार. या सगळ्यांना शब्द तन्मात्र का म्हणतो? वायूची गती आहे, पाण्याची गती आहे, सगळ्याच्या ठिकाणी शब्द तन्मात्र आहे. अग्नीच्या ठिकाणी सुद्धा आहे शब्द तन्मात्र. तो पेटला अग्नी की आपण शब्द काय आहे, सगळं तत्वज्ञान आपण बोलतो, फक्त आपण ते तत्वज्ञान आहे हे मनाशी धरत नाही. आपण म्हणतो कसं पेटलं, धडधड धडधड पेटलं. आता धडधड काय, पुन्हा तो शब्द आहे, तो शब्द तन्मात्र आहे की आग कशी धडधड पेटली. धडधड शब्द वापरला त्याचा अर्थच असा की त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल आहे. त्याच्यामध्ये जी हालचाल आहे ती, त्याचं द्योतक कोण आहे? त्याचं द्योतक वायू आहे. वायू ह्या ठिकाणी कोणता घेतला? आमचा हा पंचीकृत वायू नाही, त्यांनी पुढे वर्णन केलंय त्या पंचीकृत वायूचं. ते झाले नाही, ज्या गतीने, गती कोणती? ईश्वराच्या मनात संकल्प, परमात्म्याच्या मनात संकल्प निर्माण झाला. आता त्याला परमात्मा म्हणा की अलीकडे ईश्वर म्हणा, कारण संकल्प निर्माण झाला की तो ईश्वर झाला. आणि त्यामुळे तो जो संकल्प आहे तो संकल्प निर्माण होणं हीच गती आहे. ही जी गती निर्माण झाली पाहिजे. आता काय आहे, ह्याला गती का म्हटलं? त्याचं कारण आहे, ईश्वराने काय केलं आम्हाला माहीत नाही, ईश्वराने कसं प्रकट केलं आम्हाला माहीत नाही. मग हे आम्हाला माहिती कोणाकडून झालं? हे ज्यांनी तत्वज्ञान लिहायला घेतलं त्या लिहिणाऱ्यांनी जे अनुभवलं आणि ते लिहिताना किती मागे जावं लागतं हे त्यांच्या लक्षात आलं. आम्हाला कळतच नाहीये. आम्हाला काही गोळाबेरीज सांगितली तरी म्हणून हो हो, कारण आम्हाला काय कळतंय त्याच्यामध्ये, आम्ही तिथूनच पुढे हो हो करायला. तसं नाही, कशाच्या मागे किती जावं लागेल आणि मूळ काय आहे आणि मुळापासून आम्हाला जे दिसत आहे तिथपर्यंत येईपर्यंत त्यातल्या न दिसणाऱ्या मधल्या पायऱ्या काय आहे त्या पायऱ्या त्यांनी सांगितल्या की तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याला त्याचा संकल्प, आता त्या संकल्पाचं हे स्पष्टीकरण आहे. काय स्पष्टीकरण आहे? संकल्प कसा निर्माण होऊ शकतो? संकल्प निर्माण व्हायला काहीतरी गती निर्माण व्हावी लागते. त्याच्यामध्ये गती सुद्धा शब्द आणखीन पुढचा, त्याच्या आधी हालचाल. त्या परमात्म्याची जी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशी जी स्थिती आहे ती तशी राहणार नाही. मग काय होणार? त्यात काहीतरी हालचाल होणार. हालचाल झाली की काहीतरी गती आली. हालचाल कशी होईल? गतिमानतेशिवाय, म्हणजे त्याला गती आली. गती आली तर ती गती कुणाला आणि कशी आली? कारण काय निर्माण होणार पहिल्यांदा? तर त्यांनी सांगितलं ती गती आल्याबरोबर काही हालचाल. ती हालचाल आणि गती या दोघात मिळून त्याचं स्वरूप काय झालं? स्पंद. त्याचं स्वरूप स्पंद आहे. ते स्पंद म्हणजे काय आहे? ते कशात निर्माण होतात? ते त्या पोकळ आकाशात निर्माण झाले. म्हणजे मुळात जो स्पंद निर्माण झाला त्याला आकाश सुद्धा म्हणायची गरज नाही, आमच्याकरता आकाश म्हणा. तो जो स्पंद निर्माण झाला ती जी मुळात संकल्प ह्या शब्दाची ही फोड आहे, एवढंच आपण लक्षात ठेवायचं की संकल्प कुठे निर्माण झाला. संकल्प आकाश आणि वायू या दोघांच्या संमिश्रणातून संकल्प निर्माण झाला. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी हालचाल कुठून निर्माण झाली? त्यांनी जग जन्माला कुठे घातलं? तर संकल्प केला म्हणून जग जन्माला आलं. मग त्याचा जो संकल्प आहे तीच हालचाल आहे. ती हालचाल काय आहे? ती हालचाल म्हणजे ओंकार आहे. मग तो ओंकार म्हणजे काय? तो ओंकार म्हणजे ध्वनी पण आहे आणि तो ओंकार म्हणजे गती पण आहे. म्हणजे दोन्ही त्यात निर्माण झालं. म्हणजे काय निर्माण झालं? त्यांनी सांगितलं की आकाश आणि वायू हे दोन
एका संकल्पाबरोबर निर्माण झाले आणि तिथून जगाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. हे संकल्प हे त्याचं मूळ आहे आणि त्या मूळ संकल्पाचे हे दोन जे आहेत त्याला तुम्ही इन्ग्रेडियंट्स म्हणा, की हे त्याचे दोन घटक म्हणा, की हे त्याचे दोन भाग म्हणा, की ही दोन त्याची मूलभूत महाभूत म्हणा, ज्याला ॲब्सोल्यूट आकाश म्हणजे अगदी निखळ आकाश, निखळ वायू म्हणा, शब्द काही वापरा. त्यांनी सांगितलं की ओंकारी वायूची गती तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. ते म्हणतात मी काय सांगतो आहे त्याचा अर्थ जे सावध आहेत आणि जे ज्ञानी आहेत ते जाणतील, कारण त्यांना माहिती आहे की ईश्वराचा संकल्प म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती नवनिर्मिती आहे. मग त्याच्याकरता गोष्टी काय रचल्या, प्रत्येक पुराणांनी वेगळी रचली. भागवतांनी काय रचली, तो नारायण आहे, त्या नारायणाच्या त्या जलामध्ये शयन करतोय. एक असे ब्रह्मांड नावाचे पुष्कळ भोपळे तयार केले, त्या जलामध्ये त्यांनी ते टाकून दिले. ते भोपळे काही काळपर्यंत तरंगत राहिले. मग आता आमचं हे ब्रह्मांड जन्माला येण्याची वेळ आली तेव्हा एक भोपळा आहे, त्या भोपळ्याचे काय झाली, दोन शकलं झाली. म्हणून त्याला काय म्हटलं, ते जे पडलेले भोपळे तरंगत होते त्याला नाव काय दिलं, ब्रह्मांनी निर्माण केलेलं अंड, म्हणून ते झालं ब्रह्मांड. मग ते त्याचं अंड आहे, त्याची काय झाली, दोन शकलं झाली. मग ती जी दोन शकलं आहेत त्याचं एक झालं स्वर्ग, एक झाला सगळा खालचा भाग, असे दोन भागामध्ये ते विभागलं गेलं. त्याच्यामध्ये अंतरिक्षात वगैरे वगैरे. आता हे सगळं एका बाजूनी निर्मिती. मग परमात्म्याने काय केलं, हे सगळं निर्माण करायचं आहे. मग हे निर्माण करायचं आहे म्हणून परमात्म्याने कुणाला जन्माला घातलं, तरी ब्रह्मदेवाला जन्माला घातलं. ब्रह्मदेव जन्माला आला, त्याला कळेच तर मी कुठे आहे आणि मी कुठं बसलोय. तो शोधायला लागला की ज्या कमळामध्ये मी बसलेलो आहे त्याचं देठ कुठे आहे, त्याचं खाली आहे कुठे त्या कमलाचा नाभ, तिथून जो निघालेला जो देठ आहे तो कुठे गेलेला आहे. तो शोधत शोधत त्यांनी पुष्कळ शोध घेतला, त्याला काही ते कळलं नाही. मग त्याला हे कसं समजून घ्यावं ते कळलं नाही. मग तो खूप विचार करू लागला. शेवटी परमात्म्याला दया आली. त्यांनी सांगितलं माझ्या नाभी कमलापासून मी तुझी उत्पत्ती केलेली आहे आणि म्हणून त्या नाभी कमलापासून त्या कमळाचं देठ निघालेलं आहे. त्या कमळामध्ये त्या ब्रह्मदेवाला बसवलंय. आता ब्रह्मदेवाला सांगितलं बाबा रे तुला मी सृष्टी निर्माण करायला सांगितलं. मग तेवढं मी सृष्टी कशी निर्माण करू मला माहीत नाही. तप 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 एवढे शब्द ऐकायला तो तप करत राहील. पुष्कळ तप केलं. मग सगळी सृष्टी कशी निर्माण झाली याची सगळी कथा पुढे सांगितली. आता ही कथा आम्हाला ती कथा का, दुसऱ्याने आणखी दुसरी कथा का, असे प्रत्येक जण आपापल्या परीने कथा का सांगतो, त्याचं कारण असं आहे, एक परमात्मा त्याच्यापासून ईश्वर ही जी मधली गॅप आहे ना, ही जी मधली दरी आहे ना, ही फार अवघड दरी आहे. ती आम्हाला समजणं आणि समजावून सांगणं हे दोघांच्याही बाजूनी कठीण आहे. आणि म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने सोप्यात सोपं करून सांगायचा प्रत्येक पुराणाने प्रयत्न केला, प्रत्येक दर्शनाने प्रयत्न केला. मग दार्शनिकांनी अधिक शास्त्रीय प्रयत्न केला की यातला सगळ्यात बारीकातला बारीक कट भौतिकावर आले. जशी आजची शास्त्र आहेत त्यांनी भौतिकावर प्रयत्न केला की भौतिक पातळीवरती हे निर्माण झालेल्या जगाचं कोडं सोडवूया. आणि ह्या पुराणांनी, या स्मृतिकारांनी, या उपनिषदकारांनी म्हणजे वेदांनी त्यांनी कशाचं कोडं सोडवायचा प्रयत्न केला, तो जर परमात्मा असा शुद्ध बुद्ध नित्य मुक्त आहे तर त्याच्यापासून जग निर्माण झालं कसं. म्हणजे त्यांनी सगळा प्रयत्न कुठे केलाय, तो परमात्मा ते ईश्वर यातली जी गॅप आहे, यातलं जे अंतर आहे, ते अंतर कशाने भरायचं, कसं भरायचं, ते कसं समजून घ्यायचं. आणि इथे आता समर्थांनी कोणत्या पद्धतीने सांगितलंय, जग ओंकारातून निर्माण झालंय. ओंकार त्या मूळ संकल्पातच निर्माण झाला. संकल्प म्हणजेच ओंकार आहे असं समजा. आता हे भागवतकारांना भगवंतांनी काय सांगितलं असेल, त्यांना व्यासांना ज्या पद्धतीने ते स्पष्ट करायचं असेल त्याप्रमाणे व्यासांनी स्पष्ट केलं. इथे यांनी यांच्या पद्धतीने सांगितलं की आता तिथला अर्थ तो ओंकार निर्माण झाला याचा अर्थ दक्ष ज्ञानी जाणतील का, कारण आम्ही आत्ताच बोललो की आपल्याला कळत काही नाही पण शब्द पुष्कळ आहेत आपल्याजवळ. त्यामुळे त्यांनी सांगितलं हा ओंकार जो आहे तो अनाहत नाद आहे, म्हणजे तो आघाताशिवाय या जगामध्ये नाद उत्पन्न व्हायचा असेल तर त्याला माध्यमाची आवश्यकता आहे आणि माध्यमाशिवाय नाद उत्पन्न होऊ शकत नाही, आघाताशिवाय नाद उत्पन्न होत नाही. मग ओंकार हा आघाताशिवाय निर्माण झालेला नाद आहे.
म्हणजे याचा अर्थ या पंचीकृत महाभूतांचे जे नियम आहेत ते सगळे नियम ज्याला लागू पडत नाही किंवा हे नियम त्याला लागत नाहीत किंवा या नियमांची त्याच्यावरती मात्रा चालत नाही, अशा नियमामध्ये तो ओंकार निर्माण झालेला आहे. आमचा नियम आहे की आघाताने ध्वनी निर्माण होतो आणि आम्हीच सांगतो की ओंकार जो आहे तो अनाहत नाद आहे. म्हणून आपण जे नेहमी एक उदाहरण देतो संगीत क्षेत्रामधलं की तंबोरा षडजे मध्यम किंवा षडजे पंचमात लावलेला आहे आणि त्या तंबोऱ्याच्या तारा छेडत राहिलो तर षडजे मध्यम किंवा पंचम छेडला जातो, पण त्याच्यामधले रेग मधनी किंवा रेग पधनी हे स्वर षडजे मध्यम छेडताना ते स्वर निर्माण होतात. कुठून निर्माण झाले? कारण ते स्वर निर्माण करण्याकरता कोणतीही तार छेडलेली नाही. सतारीला विचारा, बांधलेला आहे. दिलरुबाईला विचारा, बांधलेला आहे. व्हायोलिनला विचारा, बांधलेला आहे स्वर. तर स्वर बांधलाय तिथंच जर ते व्हायोलिनचा बो आणि त्याच ठिकाणी जो बोट असेल त्याच पद्धतीने फिरला, त्या तारेवर बो फिरला पाहिजे, त्याच ठिकाणी बोट गेलं पाहिजे. तसंच सतारीचे पडदे बांधलेले आहेत, त्या ठिकाणी बोट पडलं आणि तशाच प्रकाराने ते पडदे लावलेले असले तरच तो राग आणि ते स्वर वाजणार आहे. म्हणजे हे सगळे असे का वाजतात? त्याचं कारण असं आहे की ते आहत नाद आहे. ते आघातातून ते नाद आम्ही काढण्याकरता ते वाद्य निर्माण केले. आता शिवकुमार शर्मांचं संतूर आहे तसंच आहे, बांधलेलं वाद्य आहे, बांधलेला स्वर आहे. पण जेव्हा तंबोरा छेडला जातो तेव्हा षडजे आणि मध्यम किंवा षडजे आणि पंचमच छेडला जातो. त्याच्यातून निर्माण झालेले रेग मधनी किंवा रेग पधनी हे जे स्वर आहेत त्याला संगीतशास्त्रामध्ये अनाहत नाद असं म्हणतात की त्याच्याकरता कोणत्याही तारेवरचा आघात नाही आहे. पण चांगल्या गायकाला तंबोरा चांगला लावून आपल्या कानाशी घेऊन जर तो बसला तर त्याला ते सगळे स्वर ऐकू येतात, ते जे मधले स्वर आहेत ते. आणि ते स्वर ऐकणं हा ब्रह्मानंद आहे असं गायक म्हणतात. आपल्याला त्यातलं काय कळतंय? त्यामुळे ते जे स्वर आहेत ते स्वर अनाहत नाद आहे. आता हा व्यवहारातला अनाहत नाद झाला. कारण का? तर इथे माध्यम आहे, इथे छेडायला तंबोरा आहे, तार आहे. म्हणजे ह्याला काय म्हणता येईल आपल्याला? अप्रत्यक्ष अनाहत नाद, इनडायरेक्ट अनाहत नाद आहे. हा डायरेक्ट अनाहत नाद नाही. डायरेक्ट अनाहत नाद तो ओंकार आहे की त्याच्या छेडण्याकरता आकाशाची आवश्यकता नाही, त्याच्या छेडण्याकरता वायूच्या गतीची आवश्यकता नाही, असा तो ओंकार छेडला गेलेला आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की आम्ही आपल्याला सांगतो की उत्पत्ती संकल्पाची कशी झाली, तर आकाश आणि वायू यांच्यामधून झाली. का झाली? आणि ती उत्पत्ती म्हणजेच ओंकार आहे. तो ओंकार म्हणजे आकाश आणि वायू. का? तर आकाशाचा तन्मात्र शब्द आहे, वायूचा तन्मात्र स्पर्श आहे. आमच्या कानाला ओंकाराचा नाद ऐकू येतो कारण आमच्या पडद्याला त्याच्या ठिकाणाहून निघणाऱ्या ज्या ध्वनिलहरी आहेत त्यांचा स्पर्श होतो, म्हणजे त्या आदळतात. म्हणून आम्हाला तो ओंकार असो किंवा काही असो तो आम्हाला ऐकायला येतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जो दक्ष ज्ञानी आहे, जो सावध ज्ञानी आहे, त्याला ह्या जगातला ओंकार ऐकण्याची आवश्यकताच नाही. त्याला तो जो मूळ ओंकाराचा नाद आहे तो नादच त्याला ऐकायला मिळतो. तो नाद जेव्हा ऐकतो तेव्हा तो त्याचा आनंद घेतो. आणि त्या ज्ञानाला ईश्वराचं जे मूळ साक्षात्काराचं रूप आहे, कारण तो साक्षात आकाराला ओंकारातच आला ना, आणि म्हणून तो ओंकारावर एवढी उपनिषद आहे. आणि म्हणून त्याचं ते मूळ रूप त्याला बघायला मिळतं. असं इथे समर्थांना आपल्याला सांगायचं की तो अनुभवतो, त्याला त्याचा अनुभव घेता येतो. किंवा एखाद्याला ध्यानामध्ये किंवा ओंकाराची किमया पुस्तकामध्ये शांताराम आठवले यांनी लिहिलं की ध्यानाला बसलेल्या लोकांच्या ठिकाणी आतून आपोआप कुठलाही उच्चार न करता हृदयामधून ओंकाराचं स्फुरण होतं आणि लोकांना बाहेर ओंकार ऐकायला येतो. आणि तो ओम 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 असा नाद जेव्हा ऐकू येतो तेव्हा त्याच्या मुखातून झालेला नाद नाही येतो, त्याच्या हृदयातून प्रकट झालेला नाद आहे. किंवा जे ध्यानामध्ये येणारे अनेक अनुभव आहेत त्याच्यामधले सगळे नाद हे व्यवहारातले आहत नाद नाहीत, अनाहत नाद आहे. म्हणून समर्थ म्हणतात दक्ष ज्ञानी पुरुषाला हे अनुभव घेता येतील. मूळ मायेचे चळण तेची वायोचे लक्षण, सूक्ष्म तत्वे तेची जाण जडत्वा पावली.
आता मूळ मायेचे चलन, आता पुन्हा तोच विषय, आता काय आपल्याला लांबवायचं कारण नाही. मूळ मायेचं चलन, आता तिला गतिमानता प्राप्त झाली, आता काही ती इथं थोडीच अडकली, ती आता आली तिच्या ईश्वर भावावर. ईश्वर भावावरती ईश्वर म्हणाला माझं अधिष्ठान दिलं, आता माझं काम संपलं, आता तुला काय निर्माण करायचंय तू निर्माण कर. आता ती निर्माण करती झाली आणि ती निर्माण करते आहे. तेची वायूचे लक्षण, ते कोणाचं लक्षण आहे? मूळ माया हालचाल करू लागली, हे वायूचं लक्षण आहे. सूक्ष्म तत्वे तेची जाण, जडत्वा पावली. आता ही सगळी जी सूक्ष्म तत्व होती, म्हणजे आकाश, वायू, पृथ्वी, जल, हे सगळी मूळ तत्व आहेत. अग्नी, ही सगळी तत्व आता जडत्व पावली, म्हणजे जी आम्हाला दिसत आहे. म्हणजे आम्हाला दिसणारा अग्नी हा काही मूलभूत अग्नी नव्हे. या अग्नीचं मूळ तत्व आम्हाला दिसत नाही, या वायूचं मूळ तत्व आम्हाला दिसत नाही, या आकाशाचं मूळ तत्व आम्ही जाणत नाही, या पृथ्वीचं मूळ तत्व जे गंध आहे ते आम्ही जाणत नाही, तो त्याचा तन्मात्र आहे. पण जी मूळ स्वतंत्र पृथ्वी तत्व आहे, जे स्वतंत्र जलतत्व आहे, ते सगळं जडत्वा पावले. म्हणजे काय झाले? ते सगळे त्या पंचीकरणाने पंचीकृत होऊन इथे प्रकट झाले. ऐशी पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते. ते म्हणतात पूर्वी ही अव्यक्त होती, ही आम्हाला कळणारच नव्हती. आम्हाला ना आकाश कळत होतं, ना आम्हाला वायू कळत होता, ना अग्नी, ना जल, ना पृथ्वी, हे आम्हाला कळण्यासारखं काही नव्हतं. मग ते कळण्याच्या स्थितीला कसं आलं? ते जेव्हा जड झालं तेव्हा आलं. म्हणाले पुढे झाले व्यक्ते सृष्टी रचनेसी. का बरं व्यक्त झाले ते? कारण सृष्टीची रचना करायची आहे म्हणून व्यक्त झाले. तसे झाले नसते तर आमचा देह कशापासून निर्माण झाला? तो निर्माण झाला नसता. आणि म्हणून ते निर्माण होण्याकरता, म्हणून ते व्यक्तीकरणाकरता आलं. मूळ मायेचे लक्षण तेची पंचभूतिक जाण, याही पाहे ओळखणं सूक्ष्म दृष्टी. आता मूळ मायेचे लक्षण तेची पंचभूतिक जाण, त्याची पाहे ओळखणं सूक्ष्म दृष्टी. दोन बाजूनी बोलताय. एका बाजूनी व्यक्तीकरण सांगतायत, दुसऱ्या बाजूनी जे व्यक्त झालं आहे ते जाणून घ्या म्हणून सांगताय. आता कशी पंचमहाभूत व्यक्त झाली हे तुम्ही जाणून घ्या असं म्हणतायत. आकाश वायू विण, म्हणाले इच्छा शब्द करी कोण? म्हणाले इच्छाशक्ती तेची जाण तेजस्वरूप. आकाश आणि वायू याच्याशिवाय आता निर्मिती नाही. निर्मिती झाली, आता माझी इच्छा अमुक आहे, ही कशातून निर्माण झाली? तेज आहे म्हणून. तेज लक्षण कोणाचं आहे? प्राणाचं आहे. प्राण आहे म्हणून. ज्यावेळी प्राण कार्यकारी राहणार नाही तेव्हा इच्छा कशाची करणार? तेव्हा इच्छा नाही होणार. आणि म्हणून मृदपण तेची जळ. ते म्हणाले, फार छान बोललेत समर्थ इथे, असा कधी विषय आपल्या मनात सुद्धा येणार नाही. ते म्हणाले या जगामध्ये जर वायूला मृदुता नसती तर हे जग आपल्याला सारखं टोचत राहिलं असतं. म्हणाले ज्या अर्थी हे जग आम्हाला टोचत नाही, त्या अर्थी ह्या जगामध्ये ह्या वायूचं मृदूपण, म्हणजे ते भरलेलं आहे ना. ही पंचमहाभूत एकत्र का झाली आहेत? आपल्या सगळ्या गुणधर्मांसहित एकत्र झाली आहे. आणि म्हणून हे जगत आम्हाला सुसह्य. नाही तर हे जग आम्हाला सुसह्य झालं नसतं. अग्नीने आपल्याला कुठेतरी जाळलं असतं, वायूने कुठेतरी उडवलं असतं, आकाशाने आम्हाला कांठाळ्या बसवल्या असत्या. आत्ता त्यांनी सांगितलं तसं त्यांनी मृदूपणाने आम्हाला इतकं 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 संपवून टाकलं असतं. इतकं लहान 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 ते कोळं कोळं मृदू, म्हणजे किती मृदू करावं. हा सगळा देह जो आहे तो एवढा काड्यापेटीत 10-12 देह ठेवता आले असते. 10-12 लोकांना छोटंसं करून त्यात टाकून देता आलं असतं. कारण ते काय, ते इतकं मृदू भावाला आलं की त्याला काही आकारच उरला नाही. जशी आपली ती म्हातारी असते ना खायची, त्या कापसाची साखरेची केलेली, ते एकत्र केली तर एवढी पण नसते. तसं आहे ते. हा देह फुलवलाय 65% तर जलानेच फुलवलाय. ह्याला आकार आहे कुठे? ते जल निघून गेलं तर या देहाचं काहीच राहायचं नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की एक एक भूतापोटी पंचभूतांची राहाटी, सर्व बळे सूक्ष्मदृष्टी घालू पाहता. सगळं कळेल म्हणाले, सूक्ष्मदृष्टीने कळेल, सर्व कळेल. पुढे जडत्वास आली. ही सगळी पुन्हा पुन्हा सांगतायत ना, हे सगळे सूक्ष्म होते. पण त्यांचा पुढे समास आहे एक, म्हणून आपण घेत नाही. त्यांचा सगळ्यात आवडता समास आहे पंचीकरण. त्या पंचीकरणामध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे की महाभूत पंचीकृत कशी होतात.
आणि ती सगळी एकमेकात मिसळतात एवढं लक्षात ठेवून आपण पुढे जाऊ. ती सगळ्यात मिसळली आहेत म्हणून ही महाभूत सुसह्य आहेत. पुढे जडत्वास आली तरी असं ती कालवली ऐसी माया विस्तारली पंचभूतिक. काय झालं म्हणाले, हे पाचही एकमेकांच्या मध्ये कालवले आणि ते कालवल्यामुळे आम्हाला सुसह्य झाले आणि ते सुसह्य झाले म्हणून या मायेने हे जग निर्माण केलं. म्हणून आपण पुष्कळ काय म्हणूया निरनिराळे दृष्टांत द्यायला आपण मोकळे झालो. हा माणूस कसा फणसासारखा आत गऱ्यासारखा गोड आहे पण वरून काट्यासारखा कठीण आहे वगैरे वगैरे. पण ते काटेचा अनुभवाला आले असते तर अवघड झालं असतं. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की असं नाही आहे, ही पंचमहाभूत सगळ्या जगाकरता सुसह्य केली आणि जिथे जे पाहिजे आहे तिथे ते निर्माण केलेलं आहे. मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्या भूमंडळी स्वर्ग मृत्यू पाताळी पाचही भूते. आता काय म्हणाले, मूळ माया बघताना ही पाच महाभूत बघा, ही पंचीकृत बघा अथवा अविद्या भूमंडळी. आता आम्ही सगळे त्या अविद्येमधून त्या अज्ञानामधून जन्माला आलेलो आहोत. स्वर्ग मृत्यू पाताळी पाचची भूते. स्वर्ग काही वेगळा नाही म्हणाले, हीच पाच महाभूत आहे. पाताळ काही वेगळं नाही, हीच पाच महाभूत आहे. पृथ्वीवर तर आहेतच आहेत. आता स्वर्गे मृत्यू पाताले वा यत्किंचित सचराचरम सर्व पंचभूतकम राम षष्ठे किंचिन न दृश्यते. वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना योग वासिष्ठात सांगितलं, अरे रामा, स्वर्ग असो, हा मृत्यूलोक असो, पाताळलोक असो, हा सगळा ह्या पंचमहाभूतांनी भरलेला आहे. याच्यामध्ये सहावं महाभूत तुला कुठेही दिसणार नाही. यात सहावं काही नाही, सगळं जे आहे ते पंचमहाभूतांनी भरलेलं आहे. सत्य स्वरूप आदी अंती. सुरुवातीला सत्य आहे, शेवटी पण सत्य आहे. बाकी मध्ये सगळा खेळ मायेचा आहे. मध्ये पंचभूते वर्तती पंचभूतिक जाणी जे श्रोती मूळ माया. येथे उठली आशंका सावध होऊन ऐका पंचभूते झाली एका तमोगुणापासून. आता या पंचमहाभूतांची उत्पत्ती कुठे झाली तर तमोगुणापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. मूळ माया गुणावरती तेथे भूते कैची होती. आता समर्थांना सांगायचंय ते ह्या ओवीत सांगून झालेलं आहे. आता पुढे दोनच ओव्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यात पुढच्या समासाचा प्रश्न उत्पन्न केलेला आहे समर्थांनी. आता आमच्याकरता प्रश्न उत्पन्न करून ठेवला, काय, मूळ माया गुणावरती तेथे भूते कैची होती ऐसी शंका हे श्रोती घेतली मागा. आता त्यांनी सांगितलं की मागे अशी शंका घेतली होती की या मूळ मायेच्या पोटामध्ये जर 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम, तर त्या गुणांपासूनच सगळं जग निर्माण होईल. त्यांच्यापासून पंचमहाभूत कशी निर्माण झाली, त्या गुणांपासून महाभूत कशी निर्माण झाली, हा प्रश्न मागे विचारला होता. म्हणाले, ऐसे श्रोती आक्षेपिले संशयास उभे केले याचे उत्तर दिधले पुढिले समासी. आता याचं उत्तर म्हणाले पुढच्या समासामध्ये आपण देऊया. इथे तिसरा समास संपलाय.